प्रिय मैत्रिणींनो, जय स्वामीनारायण, जय कष्टभंजन देव. मी जयश्री. तर मैत्रिणींनो, तुम्ही बघू शकता मी लाईव्ह मेहंदीमध्ये या सर्व डिझाईन पिकॉकच्या शिकवलेल्या आहे. मला जसं जमतं मी तसं तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करते. आणि हो, तुम्ही सुद्धा क्लास केलेला नसेल तर तुम्ही सुद्धा लाईव्ह मेहंदी क्लासेसमध्ये जॉईन व्हा आणि तुम्ही अशी बेसिक टू ब्रायडल ॲडव्हान्स मेहंदी शिकून घ्या. आणि जे लाईव्हचे व्हिडिओ असतात ते तर अपलोड झालेलेच असतात. मैत्रिणींनो, जर परिस्थिती गरिबीची आहे तर लक्षात ठेवा, हातावरील रेषेत दडलेले भविष्य बघू नका. त्याच हाताने कष्ट करा व स्वतःचे भविष्य घडवा. मी पण तेच केलं. मी कुठेही क्लास केलेला नाही आहे. आणि हो, जर तुमचा नशिबावर विश्वास असेल तर तुमच्या नशिबात जे लिहिलेले आहे ते तुम्हाला तर मिळेलच. आणि जर तुमचा स्वतःवर विश्वास असेल, तुम्हाला हवे ते मिळेल. एवढं लक्षात ठेवा. आपण स्वतः कष्ट केले पाहिजे. स्वतःला चार भिंतीमध्ये कोंडून घ्या. कामाच्या व्यतिरिक्त आपल्या कलागुण हे सुद्धा खूप महत्त्वाचे असतात. आपले स्वप्नसुद्धा खूप महत्त्वाचे असतात. आपल्या मनाच्या एका कोपऱ्यात आपल्या स्वप्नांना दडवू नका आणि कुणाच्या दडपणाखाली जीवन कधीच जगू नका. तुम्ही कष्ट करा. दोन पैसे आपल्या पर्समध्ये राहतात, आपल्या गरजा भागतात. आपण प्रत्येक वेळी नवऱ्याला पैसे मागू शकत नाही आणि प्रत्येक वेळी नवरासुद्धा कसा देईल. आणि असं कुठे आहे का की सगळ्या जबाबदाऱ्या आपल्या नवऱ्यानेच पार पाडल्या पाहिजे. आपण सुद्धा स्वतः कष्ट केले पाहिजे. आणि मैत्रिणींनो, एवढं लक्षात ठेवा, सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाहीत, तर काही जण आपल्याला बोटही दाखवतील. हेही स्वीकारावं लागेल. क्योंकि जब तक है जिंदा तब तक है निंदा. एवढं लक्षात ठेवा. आणि मी तरी तुम्हाला एकच सांगू शकते, जेव्हा तुमच्याकडे पैसा येतो ना, तेव्हा तुमच्याकडे इज्जतसुद्धा येते. इज्जत तुमच्याकडे तुम्हाला बघून नाही तर तुमच्याकडे पैशाला बघून येते. त्यामुळे माणूस जरा कमी कमवा, माणसं जरा कमी कमवा, पण पैसा जरा जास्तच कमवा मैत्रिणींनो. आणि मैत्रिणींनो, कष्ट करत राहा. एवढं लक्षात ठेवा, यश हे अचानक मिळत नाही, ते रोजच्या शिस्तबद्ध प्रयत्नामधून घडते. तुम्ही जिंकलात तर लोक तुमची स्तुती करतील आणि तुम्ही हरलात तर तुमचा अनुभव तुम्हाला स्वतःला खूप कामा येईल. ध्येय आणि चिकाटी यशाची शिखरे सर करतात. चुका होणं स्वाभाविक आहे, पण ती सुधारणं शहाणपण आहे. एवढं लक्षात ठेवा. स्वतःवर विश्वास ठेवा. जगात कोणतीही गोष्ट अशक्य नाही. काल काय झाला ते विसरा. आज काय करता येईल ते विचार करा. आणि तुम्ही बघू शकता, बिलीव्ह इन युअर सेल्फ. माझ्या नोटबुकवर मी जे काय मेहंदी काढलेली आहे, माझा कुठेही क्लास झालेला नाही. तुम्ही सोशल मीडियावर व्हिडिओ बघा, तुम्ही इमेजेस बघा, गुगलवर सर्च करा आणि तुम्ही स्वतः पुढे जा. यश तुमची वाट बघत आहे. मैत्रिणींनो, कष्ट करा, यशस्वी व्हा. आयुष्यात सर्वात मोठा आनंद तो काम करण्यात आहे. जो लोक म्हणतात हे तुमच्याकडून होणार नाही आणि आपण कष्ट करून आपण ते सगळं काही करून घेतो आहे, कमवून घेतो आहे. आणि जे लोक बोलतात त्यांचेच बोट त्यांच्याच तोंडात स्वतः ते घालतात. एवढं लक्षात ठेवा. कुणाच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका. स्वतःला चार भिंतीमध्ये निदान 15 दिवस किंवा 40 दिवस कोंडून घ्या. तुम्ही स्वतः बघाल, संकटातच संधी दडलेली असते. गरज आहे ती फक्त सकारात्मक दृष्टिकोनाची. तुम्ही सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. नकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर तुमची प्रगती होणार नाही. सकारात्मक दृष्टिकोन ठेवा, तुमची नक्कीच प्रगती होईल. जय स्वामीनारायण.